स्टील प्लस 20 फ्लोअरची बिल्डिंग आहे ही. मागच्या साईडला चिल्ड्रन प्ले एरिया पाहायला मिळत आहे. खूपच सुंदर अशी आपल्याला लॉबी पाहायला मिळते. फ्लॅटचा स्पेशियस लिव्हिंग रूम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण नियरिंग पोझिशनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत. फ्लॅट पाहण्या अगोदर मी तुम्हाला प्रोजेक्टविषयी थोडी माहिती सांगतो. या लोकेशनपासून आपल्याला टोटल 4 रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहे. या लोकेशनपासून पहिलं जे आहे ते दिवा स्टेशन एक 3 ते 3.5 किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. दुसरं जे रेल्वे स्टेशन आहे ते दातिवली रेल्वे स्टेशन एक 800 मीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. दातिवली रेल्वे स्टेशनपासून आपल्याला विरार, वसई किंवा पनवेल, पेन साठी जायचं असेल तर खूप छान ऑप्शन आहे मित्रांनो. तिसरे रेल्वे स्टेशन जे आहे ते कोपर रेल्वे स्टेशन आहे. या लोकेशनपासून फक्त 1.5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. आणि या लोकेशनपासून चौथं रेल्वे स्टेशन जे आहे ते डोंबिवली स्टेशन. या लोकेशनपासून एक 4.5 ते 5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. अपकमिंग मेट्रो स्टेशन या लोकेशनपासून आपल्याला 1 ते 1.5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. खूप छान कनेक्टिव्हिटी आहे मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे येणारं बुलेट ट्रेन स्टेशन देखील आपल्याला या लोकेशनपासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 5 ते 10 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. हा जो प्रोजेक्ट आहे टोटल 3 एकरमध्ये बनवला जात आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता स्टील प्लस 20 फ्लोअरची बिल्डिंग आहे ही. OC साठी अप्लाय केलेला आहे. येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये OC याची भेटणार आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असं गार्डन दिलेलं आहे. अम्युनिटीज देखील दिलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला क्लब हाऊस पण असणार आहे, जिम, स्विमिंग पूल, त्याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच काही अम्युनिटीज असणार आहे. तर चला आपण गार्डन पाहूया. मित्रांनो, आता आपण अम्युनिटीच्या एरियामध्ये आलो आहोत. माझ्या लेफ्ट साईडला जर आपण पाहिलं तर सिनियर सिटीजन सिटिंग एरिया आपल्याला पाहायला मिळेल. माझ्या पाठीमागच्या साईडला चिल्ड्रन प्ले एरिया पाहायला मिळत आहे. माझ्या राईट साईडला पाहिलं तर बास्केटबॉल एरिया देखील पाहायला मिळतो आपल्याला. आणि वॉकिंगसाठी बराच मोठा आपल्याला आजूबाजूला स्पेस देखील पाहायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी पाहूया आणि त्याच्यानंतर फ्लॅटकडे वळूया. मित्रांनो, समोर जो आपण पाहतोय बिल्डिंगचा मेन एंट्रन्स गेट आहे. असे 2 एंट्रन्स गेट असणार आहे. बिल्डिंगच्या आजूबाजूला पाहिलं तर बराच मोठा आपल्याला स्पेस देखील पाहायला मिळत आहे. माझ्या राईट साईडला आहे बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी. तर आपण एंट्रन्स लॉबीकडे वळूया. डबल हायटेड आपल्याला लॉबी पाहायला मिळेल. एंटायर पूर्ण लॉबीचा व्ह्यू पाहूया आपण. खूपच सुंदर अशी आपल्याला लॉबी पाहायला मिळते. माझ्या राईट साईडला आपल्याला पाहायला मिळेल रिसेप्शन एरिया. या ठिकाणी आपण पाहत आहोत वेटिंग एरिया. पूर्ण वेटिंग एरियाचा व्ह्यू पाहत आहोत. खूपच सुंदर असा वेटिंग एरिया आहे. जर आपल्या घरी कोणी पार्सल घेऊन आलं, झोमॅटो, स्विगीवाले, तर इथे वेट करू शकणार आहोत. किंवा कोणी पाहुणे वगैरे आले ते देखील इथं वेट करू शकणार आहेत. मित्रांनो, या कॉम्प्लेक्समध्ये खूप छान सिक्युरिटी दिली आहे. टोटल 3 ते 4 लेअरची सिक्युरिटी आहे. मेन कॉम्प्लेक्सला तर सिक्युरिटी असणारच आहे. दुसरी जी सिक्युरिटी आहे मेन बिल्डिंगच्या एंट्रन्सला असणार आहे. आणि तिसरं जे आहे ते रिसेप्शनला असणार आहे. आणि चौथी सिक्युरिटी ॲक्सेस बघायला गेलं तर समोर आपण जर पाहत आहोत बायोमॅट्रिक. जर आपण इथे थंब किंवा पिन टाकला तरच आपण एंट्रन्स लॉबीमध्ये जाऊ शकणार आहोत. तर या माझ्या राईट साईडला आपण पाहत आहोत स्टेअरकेस. आणि टोटल 3 लिफ्ट पाहायला मिळणार आहे. या 3ही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे. तर वळूया मित्रांनो आता आपण फायनल आपल्या फ्लॅटकडे. तर मित्रांनो, समोर आपण पाहत आहोत 2 BHK फ्लॅट. या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 549 549. माझ्या राईट साईडला आहे फ्लॅटचा सुंदर असा लॅमिनेटेड डोअर. तर चला एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया आपण. समोर आहे सुंदर स्पेशियस असा फ्लॅटचा स्पेशियस लिव्हिंग रूम. मित्रांनो, हा प्रोजेक्ट आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. माझ्या राईट साईडला आपण पाहतो लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो.
विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 3 फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते. या बाल्कनी मधून बाहेरचा पूर्ण व्ह्यू पाहून पुन्हा एकदा त्या बाल्कनी मधून एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण आणि वळूया या फ्लॅटच्या कॉमन बेडरूम एरियाकडे. थोडं पुढे आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला कॉमन बेडरूम एरिया पाहायला मिळतोय. पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण. बेडरूमला आपल्याला फ्रेंच टाईपची विंडो देखील पाहायला मिळत आहे. समोर आहे पॅसेज एरिया. माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला 2 BHK फ्लॅटचा किचन पाहायला मिळत आहे. किचन मध्ये आल्यानंतर आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळतील. माझ्या लेफ्ट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म. समोर आहे स्टीलचा सिंक. माझ्या राईट साईडला आपल्याला पाहायला मिळेल किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म. या ठिकाणी समोर पाहिलं तर आपल्याला फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस पाहायला मिळत आहे आणि त्याच्याच अपोजिट साईडला आपल्याला मिळेल वॉशिंग मशीनसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस. समोर आपण पाहतोय किचनची विंडो. किचनच्या विंडोच्या इथून पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहणार आहोत. मित्रांनो, या फ्लॅटची जी प्राइस आहे ऑल इन्क्लुझिव्ह 50 लाख 50 लाख, यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होणार आहे. तर वळूया मित्रांनो आता आपण या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूम एरियाकडे. माझ्या राईट साईडला आहे कॉमन वॉशरूम एरिया. वॉशरूम मध्ये आपल्याला इंडियन टाईपचं टॉयलेट फुल वॉल टाईल्स सेटअप पाहायला मिळत आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला पाहायला मिळेल स्पेशियस असा मास्टर बेडरूम. पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण. समोर आहे बेडरूमची विंडो. फ्रेंच टाईप आपल्याला विंडो पाहायला मिळते. या विंडो मधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया आपण आणि मास्टर वॉशरूम देखील पाहून घेऊया. मित्रांनो, फ्लॅट तर पाहून झालाच आहे आपला. पुन्हा एकदा एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया आपण. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल आणि या फ्लॅटला जर व्हिजिट करायची असेल आपल्याला पिकअप आणि ड्रॉप फॅसिलिटी देखील फ्री असणार आहे. अधिक माहितीसाठी आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओ एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.